राज्यात जे आहे ते अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होते, शेतकऱ्यांचे प्रश्न गाठण्याची शक्यता आहे. मात्र हे अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्षनेत्यांविना होते. येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेता विना होतं हे काही पहिल्यांदा होत नाहीये. हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता. परंतु विरोधी पक्ष नेता न होण्यामागचे कारण वेगळे आहेत. तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना, परंतु यांचा एकच सपाटा लागलेला असतो, आम्हाला विरोधी पक्ष नेता घोषित करा. अरे तुम्ही त्या पक्षाचे गटनेते आहात, तुम्हाला पूर्ण संधी हे विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदचा सभापती देत असतो. तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा ना, आक्रमकतेने मांडा, जनतेच्या प्रश्नावर बोला. परंतु विरोधी पक्ष नेता पद नाही ह्याच एक मुद्दा घेऊन बोलणं हे कितपत योग्य आहे? म्हणून आता याही अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही. तरी त्याच गोष्टी घेऊन जनतेचे असलेले प्रश्न जे महत्वाचे आहेत, जे त्यांच्याशी निगडीत आहेत, त्या प्रश्नावर या विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोललं पाहिजे अशी लोकांची धारणा असते. परंतु ते सोडून आम्हाला आमची खुर्ची कशी महत्वाची आहे यावर जे बोलतात ते अधिवेशनामध्ये मागच्याही वेळेला पाहिलं आपण, ते कधी सक्सेस झाले नाहीत. अधिवेशनातून असंच गेलं, काही त्यांचा कोणताही प्रखर असा मुद्दा त्यांनी मांडलेला नाही. आणि याही अधिवेशनामध्ये हे यांच्यामध्ये एक मत नसल्यामुळं आणि एक वाक्यता नसल्यामुळं हे कोणताही प्रश्न मांडणार नाहीत. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षालाच जनतेची बाजू घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या उपाययोजना याच्यावरच सरकारलाच खुलासे करावे लागतील. मात्र यावरून जे आहे ते संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. विरोधी पक्षनेत्यांना देण्यासाठी कायदा बदलणे हा निर्लज्जपणा हे लोकशाहीला कलंक आहे, असं संजय राऊत म्हणाले. कायदा काय आहे हे समजून घ्या ना. हा जो कायदा बनवला हा तुम्ही आम्ही नाही, दोन्ही संसदेने आणि विधानसभेने मंजूर केलेला कायदा आहे तो. 10% हे संख्याबळ असलं पाहिजे. हे कुणाचं आहे? हे कधी झालेलं आहे? हे काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आता त्याच्यावर पुन्हा कायदा आम्ही काहीतरी बदलतोय, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करतोय, असा कोणताही भाग नाहीये. या विद्वानांनी कायद्याचे ते जे काही विधानसभेचे काही जे कायदे आहेत त्याची पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. रोहित पवार यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून VSR कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप. रोहित पवारांनी दिल्लीमध्ये काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. त्याच्याबद्दलचं खरं तर केंद्राने दखल घेतली असावीच. रोहित पवार जे काही आरोप करतायत त्याचं गांभीर्य सरकार हे घेतंय. फक्त ही पत्रकार परिषद नाही तर त्याचं गांभीर्याने दखलही घेतली जाते. म्हणून आता याच्यावर सविस्तर ही चौकशी होऊन त्यात जे काही त्रुटी आढळल्यात किंवा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारने गांभीर्याने घेऊन त्याच्यावर तो निर्णय सुद्धा दिला पाहिजे. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी यासाठी बारामती लोणी धापकर ग्रामस्थांनी आज गाव बंद आणले. कुठेतरी आंदोलन पेटवण्यात आले. अजितदादाचा मृत्यू हे मी वारंवार सांगतो, हे दुर्दैवी घटना आहे. तो घात की अपघात यावर चौकशी चालू आहे आणि अनेक लोकांना शंका आहेत की तो घात झालाय. म्हणून याची तातडीनं चौकशी करून याचा अहवाल समोर आणणं गरजेचं आहे. लोकांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत, हे आमचं सर्वांचंच मत आहे. म्हणून आता गावातील लोक आता आंदोलन करतायत. लोकांच्या भावना त्याच्याबद्दल तीव्र आहेत आणि लोक आजही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत की दादांचा खरंच अपघात झाला की घात. म्हणून याचं स्पष्टीकरण आता लवकरात लवकर समोर आलं पाहिजे. आता माहिती आहे समोर की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा सुळेंना भेटले होते आणि दादांनी जयंत तटकरेंना या कल्पना सुद्धा दिली. या सगळं आता दादा गेल्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांना आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. याच्यावर आता कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय ह्याच्यावर आता भाष्य करणं हे जिकरीचं झालेलं आहे. म्हणून आता एखाद्याने त्यांच्यात ज्या ज्या बैठका झाल्यात किंवा न झाल्यात त्याच्याबद्दलचा खुलासा त्याच लोकांनी केला पाहिजे आणि नेमकं सत्य काय आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे. आता त्याच्यावर आमच्यासारख्या त्रयस्थ माणसाने काही कॉमेंट्स करणं मला वाटतं योग्य पण नाही. अजितदादांच्या पारदर्शक तपासासाठी गरज पडल्यास आम्ही एनडीएला सपोर्ट करू असं रोहित पवार म्हणाले. तपास हा झालाच पाहिजे.
तपास होण्यासाठी कोणीही थांबवलं नाही पाहिजे. तपास हा त्याच गतीने झाला पाहिजे. आता त्यांनी एनडीएला सपोर्ट करायचा याच्यामध्ये आम्ही कोणते राजकारण पाहत नाही. अजितदादाच्या मृत्यूचं खरी कारण मीमांसा लोकांसमोर आली पाहिजे, हा त्याच्या मागची आमची भावना आहे. आता रोहित पवारांनी एनडीएला सपोर्ट करावं की न करावं हा त्यांचा पार्टीचा प्रश्न आहे. परळीत जे आहे ते मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना जे आहे ते मारहाण झाली, आत्महत्या गुन्हा दाखल झाला आहे. मात्र महादेव मुंडे यांच्या पत्नीनं एसपींना पत्र लिहिले की वाल्मिक कराड यांच्या मुलापासून आम्हाला धोका आहे, आम्हाला संरक्षण द्या. बीडमध्ये पुन्हा गुंडगिरीचं वातावरण पुन्हा तयार होण्याचा संभावना आता दिसायला लागलेली आहे. त्या मुंडे फॅमिलीच्या मुलांना मारहाण झाली. देशमुख कुटुंबाचा जो देशमुख वारला आहे त्याचा जो आरोपी आहे त्याच्या भावाने आरोप केला की तो 3 वेळाला गावात येऊन गेला. याचा अर्थ दहशतीचं वातावरण आजही बीडमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. एसपीने याची निश्चित दखल घेतली असणार आहे. एसपी तिथलचे जे ते अत्यंत कार्यक्षम आहेत आणि तातडीचे ऍक्शन घेणारे आहेत. म्हणून गुंडाराज संपवण्याची त्यांची जी मोहीम आहे त्याला कुठेतरी खीळ बसते का हे पाहावं लागेल. या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा एसपीशी बोलू आणि असा प्रकारचा पुन्हा एकदा गुंडाराजचा उदय त्या बीडमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ. तर शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. शरद पवार साहेबांना आता वयामानानुसार काही अडचणी निश्चित येत आहेत. आम्ही ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभू दे. या वयामध्ये हे आजार येणं किंवा ऍडमिट होणं ही जरी बाब खरी असली तरी शरद पवार सारख्या नेत्यांनी आता थोडासा आराम करू प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे असं आम्हाला आमची त्यांना विनंती राहणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी मौन बाळगले. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर नो कमेंट्स असं उत्तर दिलं. संजय राऊतला पुढचं आता मला वाटतं काही थोडं बहुत कळायला लागलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेला दिलेली वागणूक, मनसेने आता त्यांच्या पक्षाची घेतलेली लाईन, त्यांच्या असलेल्या इतर भेटीगाठी, त्यामुळे उभाटा गटाचे लोक अस्वस्थ आहेत. आणि मला वाटतं ही आता जी काही महानगरपालिकेच्या टायमाला झालेली जी काही युती होती ती आता संपुष्टात येण्याचे चिन्ह दिसत आहेत. म्हणून संजय राऊतचं नो कॉमेंट्स आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जगाला धक्का दिलाय. ग्लोबल ट्रॅप 10% 15%वर करेल. डोनाल्ड ट्रम्प हा पागल माणूस आहे. तो सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानाला तयार नाही. टेरिफ वाढून तो भारतावर प्रेशर मेंटेन करायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं याच्यामुळं जागतिक मार्केटमध्ये सुद्धा त्याचे परिणाम जाणवत आहेत. परंतु जर आता तो सर्वोच्च न्यायालय जे अमेरिकेचं आहे त्याला जर मानत नसेल किंवा त्याच्या विरोधात जर तो निर्णय घेत असेल तर एक दिवस अमेरिकेमध्ये उठाव निश्चित होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप अंबरनाथ दानवे यांनी केलेला आहे आणि गुजरातच्या कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन ही फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. निश्चितच अशी काही माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे द्यावी किंवा असलेल्या एजन्सीकडे दिली पाहिजे. आणि याच्याबद्दल जर अशी जर कोणी गडबड केली असेल तर त्यांना जेलवारी ही करावी लागेल एवढं मात्र निश्चित आहे. त्यांनी असा आरोप केलाय की हे खातं मंत्री अतुल सावे यांच्याकडे आहे. यात अधिकाऱ्यांचं पाठराखण अतुल सावे यांच्याकडे करण्यात आलं, त्यामुळे त्यांनी या प्रकारचा घोटाळा केला. कोशी अशी इतकी मोठी भ्रष्टाचारामध्ये कोणाशी पाठराखण करत नसतं. भ्रष्टाचार असतो, कधी ना कधी तो उघड होतो. हा छोटा मोठा आरोप नाही, मोठा आरोप लावायचा प्रयत्न केलेला आहे. 10,000 कोटी ही छोटी रक्कम नाहीये. म्हणून असे आरोप करण्यापूर्वी जर त्यांनी पुरावे दिले तर निश्चित त्याची चौकशी होईल. आणि मंत्री महोदय कोणालाही अशा पाठीशी घालणार नाही. कोणताही खात्याचा मंत्री असो असं कुणालाही पाठीशी घालत नसतात. उद्या जर या सगळ्या चौकशा जर निघाल्या किंवा जर त्याच्यात जर तथ्य आढळलं तर मग प्रत्येकाला त्याची शिक्षाही भोगावी लागेल. तर चिखला गावात जे आहे ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वरूप बसण्यात आलाय. रात्री पुन्हा शिवभक्ती त्या ठिकाणी झाला. जो वाद निर्माण झाला, जो त्या गावी जो वाद निर्माण झाला होता मला वाटतं आता तो सामंजस्याने मिटवण्यात आलेला आहे. गावातील लोक पुन्हा एकत्रित आलेले आहेत. म्हणून असा जातीय तणाव कोणत्याही गावात घडू नये अशी सर्वांना विनंती राहणार आहे. सर्व महापुरुषांना एक आदरयुक्त स्थान आहे आणि त्याच्यामुळे आपसामध्ये भांडण करून आपलं वातावरण बिघडवण्याचं काही लोक कारस्थान करतात. त्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. यात
त्याच अनुषंगाने एक प्रकार समोर आलाय. सोलापूरच्या मोहोळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जे आहे ते विनाकारण बसवण्यात आलाय. आता प्रशासनाकडून जे आहे ते पुतळा हटवण्याची तयारी सुरू केली. मात्र नागरिकांचा जे प्रचंड विरोध पाहायला मिळाला. नाही, पुतळे बसवताना एक आहे, तुम्ही लिगल परमिशन घ्या, सरकार देतंय ना. सरकार देत नाही अशातला भाग नाहीये. परंतु अचानक जर आपण जर पुतळा बसवला तर त्याचे परिणाम थोडेसे वेगळे होतात. पण परमिशन घ्या, परमिशन द्यायला सरकार कुठेही मागे पुढे पाहत नाहीये. आणि चांगल्या पद्धतीने बसवा, सन्मान करा. पुतळा बसवायचा आणि पुतळा हटवायचा हे आपल्याला शोभणारं नाहीये. म्हणून कोणताही पुतळा बसवताना त्याला तुम्ही अधिकृतपणे बसवायचा प्रयत्न करा. सरकार तुम्हाला पाठिंबा देईल. नव्हे तर पुतळा बसवण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती सुद्धा सरकार तुम्हाला देईल. शेवटचा एक प्रश्न आहे. दिल्ली शिवनेरीवरील कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग केल्याने भाजपच्या आशा बुचकेंवर टीका होऊ लागली. आशा बुचकेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जे धक्का देऊन पुढे केला. त्या गर्दीमध्ये नेमकं काय झालं याबद्दलची व्हिडिओ क्लिप काही समोर आलेली आहे. परंतु निश्चितच सुनीता पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. त्यांना जर कधी धक्काबुक्की इतक्या मोठ्या गर्दी जर होत असेल तर हे शोभणारं नाहीये. आणि म्हणून ज्यांच्याकडून धक्काबुक्की झाली त्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे.